नमस्कार. आता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या ऑब्जेक्ट्स आणि रिझन्सचा विचार करत असताना म्हणजेच हा कायदा अस्तित्वात येण्यामागची मुख्य कारणे काय होती? कुठल्या पार्श्वभूमीवर हा नवीन कायदा 1999 साली अस्तित्वात आणला गेला? याचा विचार करत असताना 2 जजमेंट फार महत्त्वाचे आहेत. त्यातील एक आहे बॉम्बे हायकोर्टाचं आहे रामशंकर सिन्हा व्हर्सेस रितेश व्ही पटेल. अ, अगदी अलीकडचाच निकाल आहे हा 2025चा. यामध्ये आदरणीय जस्टिस पाटणकर, पी एस पाटणकर आणि आदरणीय जस्टिस आर एम लोढा यांनी अ, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचे ऑब्जेक्ट्स अँड रिझन्सवर भाष्य केलेलं आहे. तर त्यातील महत्त्वाचे उतारे या ठिकाणी घेतलेले आहेत मी. पान 9 आणि 10 वर ही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. पाटण पाटणकर सरांनी पुढे असं म्हटलेले आहे पान 12 वर ऑब्जेक्ट्स आणि रिझन्सच्या संदर्भात. त्यानंतर दुसरं जजमेंट आहे ते बॉम्बे हायकोर्टाचंच आहे परत. केस लॉ आहे अल्पना संजय कोल्हटकर व्हर्सेस विजय कुमार अमृत गोने. हे पण 2023चं आहे, फार जुनं नाहीये जजमेंट. तर यामध्ये देखील पाटणकर आणि लोढा साहेबांच्या ऑब्झर्वेशन्सचा उल्लेख आहे ऑब्जेक्ट्स आणि रिझन्स संदर्भात. पान 37 ते 39 वर ही निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत. पान 43 वर देखील उल्लेख आहे. तर आता ही जी दोन्ही जजमेंट्स आहेत ही बऱ्यापैकी मोठी आहेत आणि यामध्ये बरेच महत्त्वाचे मुद्दे देखील कव्हर केलेले आहेत. पहिलं जजमेंट रामशंकर सिन्हाचं 24 पानाचं आहे आणि इथले बुकमार्क जर बघितले तर बरेचसे महत्त्वाचे मुद्दे यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. फार महत्त्वाची जजमेंट आहे ती या संदर्भातली. आपण एक धावता आढावा घेऊया जजमेंटचा. बरेच महत्त्वाचे कन्सेप्ट याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत माननीय न्यायालयाने. तर या ठिकाणी बघितलं तर इंटेंट ऑफ न्यू ॲक्ट या 2 ठिकाणी नमूद आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा दिलेलं आहे त्या संदर्भातलं विवेचन. पुढे जाऊयात आपण. आणि या ठिकाणी ड्यू टू डिफेंड सेक्शन 43(4) प्रमाणे जी देण्यात येते प्रतिवादी यांना, त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे न्यायालयाने. आणि दुसरं जजमेंट आहे आता हे रामशंकर सिन्हाचं जे जजमेंट आहे त्यामध्ये हे दुसरं जजमेंट आता आपण पाहणार आहोत अल्पना संजय कोल्हटकर याचा उल्लेख आलेला आहे. आता हे जे दुसरं जजमेंट आहे अल्पना संजय कोल्हटकर हे जजमेंट सुमारे 82 पानाचं आहे आणि इथले बुकमार्क्स जर बघितले तर यातही बरेचसे महत्त्वाचे मुद्दे डिस्कस झालेले आहेत. सेक्शन 24B आणि सेक्शन 43(4) यांचा एकत्र वाचन केले असता काय अर्थ निघतो ड्यू टू डिफेंडच्या संदर्भात हे देखील या निकालपत्रात स्पष्ट केलेले आहे. बरेचसे मुद्दे या निकालातही आहेत. 82 पानाचं जजमेंट आहे हे टोटल. तर ही 2 जजमेंट अत्यंत लॉ पॉईंट इन्व्हॉल्व्ड आहेत अशी आहेत आणि त्यामुळे त्यांचं मराठीमध्ये स्पष्टीकरण सांगणं योग्य होईल असे वाटत नाही. या ठिकाणी नवीन कायद्याचा उद्देश सांगितलेला आहे. पान नंबर आहे मला ते किती 38 आहे. या ठिकाणी नवीन कायद्याचा उद्देश सांगितलेला आहे. इथे लोढा साहेबांनी सांगितलेले प्रिन्सिपल्स आहेत. अशा प्रकारे ही जजमेंट फार मोठी आहेत आणि यात बरेचसे टेक्निकल लॉ पॉईंट इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे ते मराठीमध्ये डिस्कस करणं मला योग्य वाटत नाही. या दोन्ही जजमेंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यातून
वाचन केल्यास यातील प्रिन्सिपल्स, यात सांगितलेली तत्व लक्षात येतील. धन्यवाद.